त्याच्या चित्रपटातला जो नायक आहे आणि त्याचे काही मित्र आहेत ते कशाप्रकारे हा निर्धार करतात आणि ते कशाप्रकारे याला उत्तर देतात. तर त्या नायकाच्या वडिलांची भूमिका मी करतो. तो एक उद्योगपती आहे आणि त्याला आपण केलेल्या गोष्टींचा त्याला पुढे पश्चात्ताप होतो आणि त्यातून बाहेर पडतो. त्याबद्दलची कथा. सर, ही चित्रपटाबद्दल झालं आहे की आता माझी अशी विनंती आहे की कोल्हापुरात बरेचसे लोकेशन्स वगैरे कमी आहेत आणि चित्रपट निर्मिती पण कमी आहे की चित्रपट निर्मिती आणखी चांगल्या पद्धतीने व्हावी आणि त्याच्यासाठी लोकेशन्स उपलब्ध व्हावी. त्याच्यासाठी नवीन लोकेशन कशा पद्धतीने व्हावी त्याला जरा थोडंसं मार्गदर्शन करा. मला वाटतं काही तज्ज्ञ कला दिग्दर्शकांनी यात लक्ष घातलं आणि काही अनुभवी ऑनलाईन प्रोड्युसर्स ज्याला म्हणतात की इकडचे ऑनलाईन प्रोड्युसर्स तिथे परवानग्या उपलब्ध करून देणारे, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणारे, तांत्रिक गोष्टी उपलब्ध करून देणारे हे जे व्यवस्थापक असतात त्यांनी जर का दोघांनी मिळून लक्ष घातलं आणि काही गोष्टी इथे जर का निर्माण केल्या ज्या शूटिंगसाठी सोयीच्या आहेत तर ते परत चालू होऊ शकेल. आपण नुसता निसर्ग असून नुसती लोकेशन्स असून नुसते चांगले चांगले बंगले असून चालत नाही. त्या गोष्टी शूटिंगसाठी सोयीच्या आणि शूटिंगसाठी लायक असाव्या लागतात. चित्रनगरी ज्याला आपण म्हणतो, फिल्म सिटी ज्याला आपण म्हणतो, फिल्म सिटीमध्ये तुम्हाला या गोष्टी सगळ्या उपलब्ध असतात. म्हणजे तुमचं तिथपर्यंत रस्ता जाणारा पाहिजे. तिथे जर का तुम्ही खूप छान लोकेशन बांधलं आहे आणि ते जर का खूप आतमध्ये आहे तिथे तुमची जनरेटरची व्हॅनच जाऊ शकत नाही तर त्या लोकेशनचा काहीच उपयोग होत नाही. त्या लोकेशनमध्ये तुम्ही राहावं, शनिवार रविवारी जाऊन पार्ट्या कराव्या आणि मजा कराव्या. ते शूटिंगसाठी लायक नाही. ते शूटिंगसाठी लायक फार वेगळा दृष्टिकोन आहे. तो जाणीवपूर्वक ठेवून जर काही लोकांनी काही गोष्टी तयार केल्या तर डेफिनेटली परत सगळं सुरू होण्यात काहीच अडचण येणार नाही. सर, दुसरी गोष्ट कसं झालेलं आहे की सांगलीमध्ये 2च नाट्यगृह आहेत, कोल्हापूरमध्ये एकच आहे. दुसरं आहे ते शाहू स्मारक आहे. तर त्यात कसं होतं की बाहेर ती रस्त्यावरून जाणारा हॉर्न जरी वाजला तर थिएटर म्हणजे ऐकू जातं. तर बाबा की नवीन नाट्यगृह होण्यासाठी लोक वर्गणीतून किंवा कलाकार वर्गणीतून आणखी एखादं नाट्यगृह होण्यासाठी काय करावं लागेल? जवळजवळ 5 तास बोलू शकेन हा असा विषय आहे. मी अनेक वर्ष याच्याबद्दल मी बोलतो आहे. काय होतं आपल्याकडे की मनोरंजन ही सगळ्यात शेवटची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि बाकीच्या गरजा फार आता मोठ्या होऊन बसल्यात आणि सगळ्यात शेवटी जर का पोट भरलेलं असेल, पैसा जास्त असेल तर माणूस तिकीट काढून नाटकाला येतो. मी असं स्पष्टपणे म्हणतो की हे सगळे राजकारणी किंवा काय म्हणतो आपण सिस्टीममधले लोक आहेत हे त्यांच्या प्रसिद्धीसाठी कलाकारांकडे येतात. पण कलाकारांच्या सोयीसाठी किंवा प्रेक्षकांच्या सोयीसाठी